श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। श्री दत्तात्रेयाय नमः। आषाढी एकादशी हा भगवान श्री विठ्ठल, श्रीहरी विष्णू आणि भक्तीचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो। अनेक भक्त या दिवसापासून विविध व्रते व सेवा सुरू करतात। संतान प्राप्तीची इच्छा असलेले दाम्पत्य श्रद्धा, सात्विकता आणि नियमित साधनेसह ही 40 दिवसांची सेवा करू शकते। ही सेवा ही आध्यात्मिक साधना आहे। संतान प्राप्तीची हमी म्हणून नव्हे, वैद्यकीय उपचार सुरू असतील तर तेही नियमित सुरू ठेवावे। सेवा सुरू करण्याची तयारी। आषाढी एकादशीच्या सकाळी लवकर स्नान करावे। घरातील देवघर स्वच्छ करून श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री दत्त किंवा आपल्या कुलदेवतेची पूजा करावी। तुपाचा दिवा लावावा। फुले, तुळशीपत्र आणि नैवेद्य अर्पण करावा। संकल्प करावा, हे श्री विठ्ठला, माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि सद्गुणी संतती प्राप्तीसाठी मी श्रद्धेने 40 दिवस ही सेवा करीत आहे। माझ्यावर कृपा करा। दररोजची सेवा 40 दिवस। 1. नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा जप। 2. श्री स्वामी समर्थ 108 वेळा जप। 3. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 21 वेळा। 4. श्री विठ्ठल किंवा श्री दत्ताची आरती। 5. गुरुचरित्र किंवा स्वामी चरित्र सारामृत यातील किमान एक अध्याय वाचावा। 6. तुळशीला पाणी घालून 11 प्रदक्षिणा घालाव्या। 7. शेवटी मनापासून प्रार्थना करावी। या काळात पाळाव्याचे नियम: सात्विक आहार घ्यावा। खोटे बोलणे, वादविवाद, अपशब्द टाळावे। शक्य असल्यास दर गुरुवारी उपवास किंवा फलाहार करावा। गरीब, गरजू किंवा गायींना अन्नदान करावे। पती पत्नीने एकत्र जप व प्रार्थना केल्यास अधिक चांगले। 40व्या दिवशी विशेष पूजा करावी। श्री विठ्ठल, श्री दत्त किंवा कुलदेवतेला गोड नैवेद्य अर्पण करावा। आरती करून कुटुंबासोबत प्रसाद